नमस्कार मंडळी, आज आहे श्री गणेश चतुर्थी. तर आज मी इथे उकडीचे मोदक बनवले होते. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात आधी मी 2 नारळ फोडून घेतले आणि ते आता मी इथे किसून घेते. हे आपलं ओलं नारळ किसण्यासाठीचं एक मशीन मिळतं. नॉर्मली मोस्ट ऑफ दी घरांमध्ये जे मशीन असेल त्याच्यामध्ये स्टीलचं पण येतं, अंजलीचं, आणि हे प्लास्टिकवालं आहे. पण हेही छान आहे, ह्याच्याने पण नारळ मस्त किसला जातो. हे बघा, अशा प्रकारे मी इथे हे सगळे नारळ किसून घेईन. हे पहा, मी इथे नारळ किसून घेतला आहे आणि गूळही चिरून घेतला आहे. इथे मी पिवळा गूळ नाही घेतलेला आहे, असा लालसर गूळ येतो तो घेतला आहे. आता मी या वाटीने 2 वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इकडे कढईमध्ये आता हे सारण रेडी करून घेणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 2 चमचे तूप ॲड करते. 2 चमचे तूप टाकल्यावरती आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते मी याच्यामध्ये सगळं ॲड करणार आहे. तोपर्यंत आपल्याला पाण्याला तिकडे उकळी येईल आणि त्या पाण्यामध्येही आपण 1 ते 1.5 चमचा तूप आणि थोडं मीठ ॲड करणार आहे. 2 नारळासाठी मी इथे 200-200 ग्रामचे ते 2 गुळाचे खडे होते ते घेतलेत बारीक करून. त्याच्यामध्ये आता मी अंदाजे मी सगळा गूळ ॲड नाही करणार आहे, म्हणजे 2 नारळ आणि 400 ग्राम गूळ आहे हा ॲक्च्युली, पण मी थोडासा गूळ बाकी ठेवला आहे. आणि आता पाण्यामध्ये इथे बघा तूप टाकलं आहे, 1.5 चमचा तूप टाकलं आणि थोडंसं मीठही ॲड केलं मी, अगदी किंचितसे टाका. आणि पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपलं हे मिश्रण थोडं मीडियम गॅसवरती तुम्ही भाजून घ्या. गॅस कमी ठेवू नका, मीडियम गॅसवरच ठेवा. पहा, इतकासा गूळ मी बाकी ठेवला आहे. आणि हे मिश्रण गॅस थोडा फास्ट करा मध्येच आणि पूर्ण गूळ वितळून घ्या. खूप वेळ हे मिश्रण आपल्याला भाजायचं नाही आहे. पाण्याला इकडे उकळी आलेली आहे. हे बघा, मिश्रण रेडी झालं. मी गॅस बंद केला होता. आता हे सुगंधी मोदक पीठ मी घेऊन आलेली बाजारातनं. तुम्ही आंबेमोहर तांदूळ जो येतो त्याचंही पीठ घेऊ शकता. आंबेमोहर तांदूळ आणून तुम्ही ते दळून आणा, त्याचेही मोदक खूप सुंदर बनतात. पण मी हे रेडीमेड आटा आणलेला मोदकाचा, ते ज्या पेल्याने आपण पाणी घेतलं होतं, 2 पेले पाणी होतं आणि मी ते 2 पेले भरूनच ते पीठ घेते. सेम मेजरमेंटमध्ये तुम्ही मोदकाचं पीठ त्या पाण्यामध्ये ॲड करा. पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे आणि गॅस आत्ताही मी खाली चालू ठेवला आहे, पण आता गॅस कमी आहे. उकळी आल्यावर गॅस थोडा कमी करा, पीठ ॲड करा. पूर्णपणे ते मिक्स करून घ्या मिश्रण. पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. पूर्णपणे पीठ मिक्स करून झाल्यावर त्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहे आणि गॅस बंद करायचा पीठ मिक्स झाल्यावर लगेच. आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक 10 ते 12 मिनटं मी हे गरम असंच झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. हे बघा, आता इथे झाकण ठेवून हे मी असंच एक 15 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटं साईडला ठेवून द्या. हे बघा, आता मी हे 15 मिनटं झालेली आहेत. परातीत सगळं पीठ काढून घेतलं आहे, अजूनही त्याच्यामधून वाफा येतात. आता मी इथे हे पीठ गरम असताना आपल्याला मळता येत नाही, म्हणून पावभाजीचा जो स्मॅशर येतो त्याच्याने पीठ पूर्णपणे प्रेस करून एकत्र करून घेते. याच्याने पीठ खूप चांगलं मिक्स होतं, कारण की गरम असताना आपल्याला ते मळून घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर मी हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता पीठ थोडं थंड झालं आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून मी आता हे हाताने व्यवस्थित मळून घेते. पीठ मळताना जर पीठ गरम लागत असेल तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन तुम्ही पीठ मळून घ्या व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे मऊसूत पीठ मी इथे मळून घेतलं आहे. आता ह्या पिठाच्या मी गोळ्या करून घेते आणि मी ह्या पिठाचे छोटे गोळे करून लाटून घेणार आहे. हातानेही आपल्याला ह्या पिठाची पातळ अशी पारी बनवून घेता येते, पण मी लाटून घेते. लाटून घेतल्यामुळे पारी पटापट बनवून होतात. मी एक 3 ते 4 पारी लाटून घेते आणि त्याचे लगेच मोदक बनवते. खूप अशा लाटून नाही ठेवत, नाहीतर मग ते सुकू शकतात आणि मग मोदक बनवता येत नाहीत. एक 4-4 पारी बनवून घेते आणि मग त्याचे मोदक बनवत जाते, पण त्यामुळे खूप फास्ट मोदक बनवून होतात. मोदकाच्या सारणामध्ये नॉर्मली काहीजण जायफळ किसून टाकतात, वेलची पूड टाकतात, पण आम्हाला ॲक्च्युली ते जायफळ आणि वेलचीचा स्वाद आवडत नाही जास्त मोदकामध्ये, त्याच्यामुळे मी ह्याच्यात टाकलं नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाका, पण तूप मी जास्त प्रमाणात टाकलं आहे, एक 2 चमचे भरून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते खाताना स्वाद खूप छान येतो. हे बघा, मी आता एक 4 पारी लाटून घेतल्या आहेत. आता ह्याचे मी मोदक बनवून घेईन. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये सारण भरा. हे बघा, थोडंसं तुपाचा हात घेतला आहे आणि
सुकं पीठही थोडंसं हाताला लावून घेते, त्यामुळे भरभर पारी पुढे सरकते. हे पहा, असा मी मोदक बनवून घेतलाय. अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते आणि मग बाकीचे सगळे मोदक मी असेच बनवून घेते. हे बघा, हे असे 2 मोदक मी बनवून घेतलेले आणि अजून बाकीचे मी अशाच प्रकारे बनवून घेईन. पाणी इथे गरम करत ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये हळदीची पानं धुवून त्याला तेल लावून मग हे सगळे मोदक मी उकडवणार आहे. हे बघा, पाणी गरम झालं आहे. आता मी याच्यावर मोदकची चाळणी ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक 9 ते 10 मिनटं मी मोदक उकडवून घेणार आहे. गॅस मीडियम ठेवा. आता पाणी उकळल्यानंतर स्लोवर अजिबात ठेवू नका. एक 10 मिनटानंतर हे बघा, झाकण काढलं, गॅस बंद केला आहे आणि ही चाळण खाली उतरवून ठेवा. 5-1 मिनटं थंड होऊ द्या आणि मग त्या चाळणमधून मोदक तुम्ही ताटामध्ये काढून घ्या. त्यामुळे मग ते मोदक ताटाला चिटकत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवून बघा. खरंच एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत मोदक झालेले. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. हे बघा, मी एक मोदक खोलून दाखवते. खूप छान झालेले मोदक.